नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मयत बहिणीच्या वारसांना हिस्सा मिळतो का. तर चला आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एखादी कमेंट केलेली की आत्याचे वारसदार कोण असतात, आत्याच्या पश्चात तिच्या प्रॉपर्टीचं काय होणार, ती माझ्या वडिलांना मिळणार का, आणि 2-3 मेल सुद्धा आलेत, त्याच्यामध्ये सुद्धा ही शंका होती. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिकोड करू. तर प्रश्न काय आहे की मयत बहिणीच्या वारसांना हिस्सा मिळणार का. आता बरेच वेळा काय होतं, आपण एक उदाहरणावरून समजू. एक हिंदू कुटुंब आहे, एक्स हा कर्ता पुरुष आहे, त्याला 4 मुलं आहेत, ABCD. ABC ही 3 मुलं आहेत आणि D मुलगी आहे. आणि एक्सने जर समजा त्याच्या प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र केलं नाही, त्यानं त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावली नाही किंवा त्या प्रॉपर्टीचं वाटप न करता जर एक्स मयत झाला, तर त्याची प्रॉपर्टी ही ABCD यांच्यामध्ये समान वाटली जाईल. डी ही मुलगी आहे, पण 2005च्या अमेंडमेंट नंतर मुलींचा सुद्धा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तेवढाच हिस्सा आहे जेवढा मुलांचा आहे, म्हणजे सम हिस्सा आहे, दोघं सुद्धा इक्वल आहेत. त्यामुळे जर समजा एक्सची प्रॉपर्टी आपण 100% प्रपोर्शन पकडलं तर प्रत्येकी ABCD यांना 25-25% वाटा मिळणार. मग अशा केसमध्ये काय होतं, एकतर मुली लग्न करून सासरी निघून जातात. मग भावंडांची अशी समजूत होते की जर समजा स्पेशली जर ती जी मुलगी आहे ती जर मयत असेल, तिचं निधन झालं असेल, तर भावंडांची अशी समजूत होते की तिचा हिस्सा सुद्धा आपल्यालाच मिळणार. मग वडिलांच्या निधनानंतर ते काय करतात, अर्ज देऊन 7/12 फक्त त्यांची नावं लावून घेतात. मग ह्याच्यामध्ये पण 2 पैलू आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा 2 सर्कमस्टान्सेस आहेत. बरेचसे भावंड असे असतात ज्यांना म्हणजे ह्या गोष्टीचं नॉलेज नसतं, अवेअरनेस नसतो, कायद्याचं ज्ञान नसतं आणि त्यांच्याकडून नकळत ही चूक होते. त्यांना असं वाटू लागतं की आता आपली बहीण मयत आहे, त्यामुळे तिचा काही हिस्सा नसणार आहे आणि तिच्या वाटणीचा जो काही हिस्सा असेल तो आपला असेल. मग ते 7/12 त्यांचं फक्त नाव लावून घेतात. आणि एक भावंड अशी असतात जे जाणून बुजून करतात. त्यांना माहित असतं की मुलींचा सुद्धा तेवढाच वाटा आहे. मुलगी म्हणजे ती जी आपली बहीण आहे, तिचं निधन जरी झालं असलं तरी तिचा हिस्सा आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये आहे हे माहित असताना जाणून बुजून ते तिचं नाव बघून 7/12 त्यांची नावं लावून घेतात. पण हे कायदेशीररित्या पूर्णपणे चुकीचं आहे. त्या मुलीचा जरी हिस्सा, मुलीचं जरी नाव त्या 7/12 उतार्यावर नसेल तरी सुद्धा तिचा हक्क तिथून जात नाही. तिचा हक्क तिथे तसाच राहतो. तिच्या वाटणीचा जो हक्क आहे तो तिच्या वारसांकडे जातो. जो आजच्या व्हिडिओचा आपला मूळ प्रश्न आहे की मयत बहिणीच्या वारसांना हिस्सा मिळतो का, तर याचं उत्तर आहे हो, 100% मिळतो. जर समजा आता आपल्या उदाहरणामध्ये बघायला गेलं तर डी म्हणून ही जी मुलगी आहे, तिचं निधन झालेलं आहे, ती मयत आहे, तर तिच्या वाटणीचा जो हिस्सा आहे एक्सच्या निधनानंतर ABCD यांच्यामध्ये प्रत्येकाला 25-25% जाणार आहे. तर डीच्या वाट्याचा जो 25% आहे तो 25% तिच्या भावंडाला न जाता तो त्या डीच्या वारसांना जाणार, म्हणजे त्या मुलीच्या वारसांना जाणार. म्हणजे त्या मुलीचा पती, तिची मुलं, त्यांच्यामध्ये त्या 25%चं वाटप होईल. ते मुलाला व पतीला सम होईल, त्या दोघांना समान हिस्सा मिळेल. पण तो जो वाटा आहे 25%चा तो तिच्या भावंडांना नाही जाणार, तर तो जो वाटा आहे तो तिच्या वारसांना जाणार, तिच्या मुलांना व तिच्या पतीला जाणार. इथेच बऱ्याच लोकांची गफलत होते. भावंड सुद्धा काय करतात, त्यांना असं म्हणजे आता मी इथे 2 पैलू सांगितले. काही जण मुद्दामून करतात, तर काही जणांना खरंच या गोष्टीचं नॉलेज नसतं. तर ह्या व्हिडिओ नंतर मी सगळ्यांना हाच संदेश देऊ इच्छितो की जर तुमची बहीण असेल, विवाहित असेल, तिचं लग्न झालं असेल आणि तुमची वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि त्याच्यामध्ये जर नाव लावायची वेळ आली किंवा त्याच्यामध्ये जर वाटणी करायची वेळ आली आणि बहीण जर निधन झालं असेल, मयत असेल, तर कृपया तिच्या वारसांची नावं तुम्ही त्याच्यामध्ये लावा. तिच्या वारसांना इग्नोर करू नका, तिच्या वारसांना दखलंदाजी करू नका, कारण की कायद्याने त्या वारसांचा तुमच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क राहतो. तुम्ही जर नजरअंदाज केला, तुम्ही जर त्यांना वगळलं, तर भविष्यात ते कोर्टात केस करू शकतात आणि केस करणं साहजिकच आहे, कारण की त्यांचा रितसर त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क आहे. मग बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचशा केसेस असे असतात की भावंड काय करतात, स्वतःची नावं लावून घेतात, बहिणीला वगळतात आणि ती जी मालमत्ता आहे ती विकून टाकतात थर्ड पर्सनला. मग आता ह्या थर्ड पर्सनचा तर काही संबंधच नाहीये. तो खुशाल 7/12 बघतो, 7/12 नावं बघतो आणि तो ती मालमत्ता विकत घेतो. मग कालांतराने काय होतं, ती जी मुलगी आहे, तिचे जे वारस आहेत, त्यांच्या ज्यावेळेस निदर्शनास येतं की आपला ज्या प्रॉपर्टीमध्ये हक्क आहे ती प्रॉपर्टी विकली गेलेली आहे, मग त्यावेळेस ते कोर्टात तो जो विक्री दस्त आहे ते चॅलेंज करतात. ते पहिला नोटीस वगैरे पाठवतात. मग ह्याच्यामध्ये तो जो पर्टिक्युलर थर्ड पर्सन आहे, ज्याचा ह्याच्याशी काही रोल नाही, ह्याच्याशी काही संबंध नाही, तो पण ह्यात अडकला जातो. त्यामुळे माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादी जागा विकत घेणार आहात, ज्यावेळेस एखादी तुम्ही मालमत्ता विकत घेणार आहात, त्यावेळेस फक्त 7/12 बघू नका. 7/12 तुम्हाला निश्चितच दिसेल की कुणाकुणाची नावं लागल्यात. कारण बोजा सेक्शनमध्ये तुम्हाला त्या 7/12 कोणता बोजा वगैरे ह्या गोष्टी क्लिअर होतील. तर त्यासोबतच तुमची ही सुद्धा जबाबदारी, तुमच्यावर ही सुद्धा ड्युटी आहे की तुम्ही हे आवर्जून बघा की ती जी 7/12 आहे, तो जो 7/12 आहे त्या उतारावर असा एखादी व्यक्ती आहे का, ज्या व्यक्तीचा त्या 7/12 हक्क आहे किंवा त्या मालमत्तेवर हक्क आहे, पण त्या व्यक्तीचं तिथं नाव लागलं नाहीये. असा एखादा वारस आहे का, जो वारस तिथं, ज्या वारसाचा त्या मालमत्तेवर हक्क आहे पण 7/12 नाव नाही. असं बरेचदा होतं. बरेच व्यक्ती अशा असतात ज्यांचा मालमत्तेवर हक्क असतो पण 7/12 नाव नसतं. त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे. ज्यावेळेस तुम्ही जागा खरेदी करत असता, त्यावेळेस त्या 7/12 उतार्यावर असं एखादं नाव कोणतं राहिलं नाही, असं एखादं वारसाचं नाव राहिलं नाहीये, ज्या वारसाचा त्याच मालमत्तेवर हक्क आहे पण 7/12 नाव नाही. ही तुमची जबाबदारी की एकदा सर्च करणं, एकदा त्या गोष्टीची शहानिशा करून घेणं. मग आपण काय करतो, ज्यावेळेस एखादी मालमत्ता खरेदी करत असतो, 7/12 बघतो, नावं बघतो, बोजाचं सेक्शन बघतो, एवढं बघतो आणि आपली जबाबदारी आपण फेटाळून देतो. असं वाटतं आपल्याला की बाबा आता सगळं क्लिअर आहे आणि आपण जागा खरेदी करतो. मग भविष्यात असे कोर्टात ज्यावेळेस वाद निर्माण होतात, कोर्टात ज्यावेळेस दावे होतात, त्यामध्ये आपला काहीही संबंध नसताना आपण त्यात अडकलो जातो. त्यामुळे तुमची जबाबदारी ही आहे, मी पुन्हा एकदा आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही एखादी मालमत्ता विकत घेणार आहात, एखादी जमीन ज्यावेळेस तुम्ही विकत घेणार आहात, त्यावेळेस त्याचा 7/12 बघताना हे सुद्धा तुम्ही चौकशी करा, हे सुद्धा तुम्ही रिसर्च करा की त्या 7/12 मध्ये असा कोणता वारस राहिला नाही ना,
ज्याचा त्या सातबाऱ्यावर, ज्याचा त्या मालमत्तेवर हक्क आहे पण त्याचं तिथं नाव लागलं नाहीये, हे सुद्धा रिसर्च करणं, हे सुद्धा एकदा फाइंड आउट करणं ही तुमची जबाबदारी आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये, भविष्यात तुमच्यावर कोणती कायदेशीर लायबिलिटी ओढली जाणार नाही. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टीचं तुम्ही एकदा व्यवस्थित शहानिशा करून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करत असता. तर ह्या व्हिडिओचा निष्कर्ष आहे, निश्चितच मयत बहिणीच्या वारसांना सुद्धा हिस्सा मिळतो अंटिल अँड अनलेस जर समजा त्या स्त्रीने की त्या मुलीने जर हक्क सोडपत्र केलं असेल आणि हक्क सोडपत्र करून जर त्या मालमत्तेमध्ये तिने हक्क सोडला असेल. हक्क सोडपत्र म्हणजे पण रजिस्टर्ड, प्रॉपर रजिस्टर्ड हक्क सोडपत्र, जो सब रजिस्ट्रारकडे दुय्यम निबंध कार्यालयात होतो तो वाला हक्क सोडपत्र, नॉट की नोटरीवाला. तर जर त्या मुलीने हक्क सोडपत्र केला असेल आणि हक्क सोडपत्र करून जर तिने त्या मालमत्तेमध्ये हक्क सोडला असेल तर तिच्या वारसांचा काहीही संबंध येणार नाही. पण जर तिने हक्क सोडपत्र केलं नसेल तर निश्चितच, जर ती हयात नसेल तर तिच्या वारसांना त्या प्रॉपर्टीमध्ये समहिस्सा मिळणं हे कायदेशीर बंधनकारक आहे. तर होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ह्या रिलेटेड म्हणजे मुलींचा हिस्सा असतो का नाही, मुलींच्या वारसांचा हिस्सा असतो का नाही, ह्या रिलेटेड सर्व जे काय असेल त्या गोष्टी, जे काही गोष्टी असतील त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. आणि ह्या टॉपिकला आपण शिक्कामोर्तब करत आहोत. वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात आता आपल्या व्हिडिओ, आपल्या चॅनलवर असा कोणताच भाग नाही जो आपण कव्हर केलेला नाही. आणि जर तुम्हाला काही क्युरीज असतील, काही शंका असतील, शंका उपस्थित झाल्याच तर त्या तुम्ही खाली दिलेल्या मेल आयडीवर निश्चितच विचारू शकता. धन्यवाद.